8 नोव्हेंबर 1919 आणि 12 जून 2000. 2 तारखा एका महत्त्वाच्या व्यक्तीची जन्मतारीख. 8 नोव्हेंबर 1919. आणि ही महत्त्वाची व्यक्ती ज्याने तुम्हा आम्हाला खूप आनंद दिला, त्याने या जगातून एक्झिट घेतली ती 12 जून 2000 या दिवशी. कोणाविषयी बोलतोय? आज जागतिक मैत्री दिन. पण या मैत्रीविषयी खूप सुंदर विवेचन केलेली आणि तुम्हा आम्हास प्रचंड आनंद देऊन या समाजामध्ये स्वतःचं नाव अजरामर करून गेलेली एक मराठी व्यक्ती, पु ल देशपांडे. किती कादंबऱ्या, किती पुस्तकं, केवढं मोठं कार्य या 80 वर्ष आणि काही महिन्यांच्या मिळालेल्या आयुष्यात यांनी करून ठेवलं. आजही त्यांचं विनोदी लेखन वारंवार वाचलं जातं. म्हणजे एक व्यक्ती एकदाच त्यांचं पुस्तक वाचून शांत नाही बसत. त्याच्या जीवनकाळामध्ये पुलंची अनेक पुस्तकं अनेक वेळा मी वाचली आहेत असं सांगणारे हजारो भेटतात. आजच्या या जागतिक मैत्री दिनाच्या दिवशी त्यांनीच काही लिहून ठेवलेलं मैत्रीच्या विषयीचं थोडंसं तुमच्या कानापर्यंत पण पोचवावं असं मला वाटलं. मैत्री एक सोपी व्याख्या आहे. रोज आठवलंच पाहिजे, रोज एखाद्याची आठवण यावी असं काही नाही. आणि अगदी रोज भेट व्हावी असंही काही नाही. किंवा रोज बोलणंही व्हावं असंही काही नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री. शेवटी काय, भेटी झाल्या पाहिजेत, आणि भेटी नाही झाल्या तरी गाठी राहणं हे महत्त्वाचं. तीच खरी मैत्री, तीच खरी मैत्री. आणि मग या मैत्रीच्या नात्यांना ना वेळेचं बंधन, ना अंतराचं बंधन, ना शब्दांचं. फक्त याला गरज असते ती म्हणजे विश्वासाची, ती म्हणजे विश्वासाची. पु ल देशपांडे यांनी मैत्रीबद्दल हे जे काही लिहून ठेवलं आहे अगदी तंतोतंत मैत्र, जे लोक मैत्र जपू इच्छितात, ज्या लोकांच्या मनात मैत्रीची संकल्पना अशा पद्धतीने स्वच्छ आहे, त्याच लोकांना मैत्रीचं वरदान मिळतं. त्याच लोकांना मित्र म्हणून मानणारे शेवटच्या श्वासापर्यंत मिळतात. आणि तीच लोक एखाद्याचा मित्र म्हणून आयुष्यात कसं जगता येतं याचा पाठ बनून या जगातून एक्झिट घेऊ शकतात. मित्रांनो, कुठेतरी कधीतरी घडलेल्या प्रसंगातून मनामध्ये आलेली कटुता, तीच कटुता ओढत 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 न्यायची आणि मैत्रीमध्ये चांगलं वागलेलं 1-2% आठवायचंच नाही. अशा पद्धतीने जे वागत असतात ते या मैत्र संकल्पनेत कधीही फिट बसत नाहीत. त्यामुळं अशी जी लोकं आपल्याला मैत्री या सदरात भेटलेली असतात, त्या लोकांना या मैत्री सदरातनं कायमचं हद्दपार करणं हे तुमच्या पुढच्या आयुष्याच्या दृष्टिकोनातनं खूप महत्त्वाचं असतं. पु ल देशपांडे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, खूप मोठा कलाकार, एक संगीतकार, एक डायरेक्टर, ज्यांनी गुळाचा गणपती या चित्रपटाची निर्मिती केली.
त्यामध्ये ॲक्टिंग पण केली, त्याचं संगीत पण त्यांनी दिलं, त्याची गाणी पण त्यांनी लिहिली, तो डायरेक्टर पण होते. त्यानंतर मग एक होता विदूषक वगैरे 1992ला त्यांनी स्क्रीन प्ले लिहिला या चित्रपटाचा. त्याच्या आधी 1950ला पुढचं पाऊल हा एक चित्रपट. आणि मग लेखन तर खूप प्रचंड लेखन केलेली व्यक्ती, कथाकथनाचे अनेक कार्यक्रम केलेली व्यक्ती. बटाट्याची चाळ वाचलं नसेल पुलंचं साहित्य तर ते वाचनाला सुरुवात करा. कारण मानवी जीवन निरर्थक गेलं असं तुम्हाला नक्की वाटेल शेवटी. त्यामुळं जोपर्यंत तुमचे डोळे साथ देत आहेत, जोपर्यंत तुमच्यामध्ये ताकद आहे, जोपर्यंत तुम्ही थोडंफार वाचू शकता इतकं ज्ञान प्राप्त केलेलं आहे, तर पु ल देशपांडेंसारख्या लेखकाला वाचलंच पाहिजे, हेही मी जाता सांगतो. मैत्री दिनानिमित्त त्यांची ही वाक्य चला आपण लक्षात ठेवूयात. रोज आठवण नाही झाली तरी चालेल, रोज बोलणं नाही झालं तरी चालेल, आणि रोज भेटलं नाही तरी चालेल, पण मनामध्ये मैत्र जपणं ज्याला जमलं तोच खरा चांगला मित्र होऊ शकतो आणि त्यालाच खरे चांगले मित्र मिळूही शकतात. हाच एक छोटासा सल्ला आजच्या या जागतिक मैत्री दिनाच्या माझ्यासोबत मित्र म्हणून जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आणि पूर्वी मित्र म्हणून माझ्यासोबत जगलेल्या त्याही मित्रांना सर्वांनाच आजच्या लाख शुभेच्छा. तुमच्या जीवनामध्ये सतत प्रकाश राहो, कुठल्याही अंधाराचा सामना तुम्हाला करावा लागू नये, आणि आलीच जरी वादळं आणि तुम्ही हाक मारली तर तुमच्या मदतीला धावून येण्याइतकं माझ्यामध्ये सुद्धा बळ असावं, याच सदिच्छांसह या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओसह अशाच काही व्यक्ती आणि वल्ली घेऊन. पु ल देशपांडेंना ती व्यक्ती की वल्ली असं संजय मांजरेकर विचारायचे, आणि मग त्यांनी त्याच्यावर एक निर्मिती पण केली. तीसुद्धा मित्रांनो पाहण्यासारखी आहे. सुनीताताई देशपांडे आपल्या पु ल देशपांडेंच्या अर्धांगिनी पत्नी यांचाही उल्लेख मी आवर्जून करेन. जणू काही मेड फॉर ईच अदर अशीच ही जोडी होती. त्यामुळं सुनीताताईंचं पु ल देशपांडे यांच्या जीवनात, या एका महान कलाकाराच्या जीवनात त्यांची अर्धांगिनी म्हणून जगणं याला काहीतरी वेगवेगळा अर्थ आहे, आणि तो अर्थ त्यांनी प्राप्त करून दिला त्या दोघांच्या जीवनाला. म्हणून सुनीताताई देशपांडे, पुलंच्या अर्धांगिनी यांची पण मी मनःपूर्वक आठवण काढतो आणि त्यांच्या आठवणींनासुद्धा खूप मनःपूर्वक नमन करतो. पाहत राहा, ऐकत राहा कविप्रवीज शो यूट्यूब चॅनल.